नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता, पण लाईक नाही करता. हे बघा, आपल्याला आज बनवायची या कैट्याची चटणी. ही खूपच छान कैट्याची चटणी बनते आणि हे पोटासाठी खूपच चांगलं आहे. याच्यामध्ये आंबट, गोड आणि तुरट असे चव असते याच्यात. आणि ही कैट्याची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, ह्या 2-3 मिरच्या घेतल्या आणि ह्या लसणाच्या कांड्या घेतल्या. हे एवढं जिरं घेतलं आणि हे काळं मीठ घेतलं आणि एवढा गूळ. हे एवढंच साहित्य याला लागणार आहे. आता आपण काय करू, आता हे मिरच्या मिक्सरमध्ये करून घेऊ. मिरच्या आणि मीठ, हे टाकलं मिक्सरमध्ये आणि हे आहे ना, हे फळ याला फोडून घेऊ. हे बघा, घेताना बाजारात आता विकायला येत आहे. घेताना हे मोठं पाहूनच घ्यायचं आणि छान बघा असा गर काढून घ्यायचा त्याचा. हे मी फोडलं, असं चमच्याने असा गर काढून घ्यायचा. हे पिकलेलं असलं ना लवकर निघतो गर, आणि कच्चं असलं तर समजून जायचं की तो लवकर निघत नाही. तो या कवटीला चिटकलेला असतो. हे पिकलेलं आहे खूप, म्हणून हा लवकर निघला. आता आपण हे मिक्सरला लावू. या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ ही चटणी आणि हा गरपट. हे बघा, हा नरम आहे खूप. हे पिकलेलं फळ आहे. हे खूप बारीक झालं मस्त. आता थोडंसं आपण मिक्सरले लावून घेऊ. लसूण पण टाकून घेऊ थोड्या वेळाने. हे मिरची बारीक झाली की हे बघा, लसूण पण टाकून घेते. आता थोडं थोडं करून हा गर पण आपण याच्यामध्ये टाकू. हे बघा, छान झालेलं आहे. याच्यामध्ये काळं मीठ घेतलं मी, 5-6 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, जिरं घेतलं आणि हे छान असं झालेलं आहे. हे एकजीव असं एकजीव करून घ्यायचं. कैट्याची चटणी शरीरासाठी खूपच छान असते. वर्षातून एक वेळाच येते ती फळ. आता मोसमच आहे त्याचा आणि बाजारात छान येता विकायला. आता मी गॅस पेटवला. गॅसवर ठेवली कढई. त्याच्यात आपण हे बघा, हे गरम झाली आहे. आता याच्यामध्ये आपण हे टाकू. न तेल टाकता, याच्यात तेलाचं काही काम नाही. याला थोडंसं गरम होऊ देऊ.
याच्यामध्ये हा गूळ टाकून देऊ. हळूहळू गरम होईल. या गुळामध्ये हे शिजवून घेऊ. बघा हळूहळू हा गूळ वितळतोय आणि ही चटणी पातळ होते. ही खायला खूप चवदार लागते. रोजच्या जेवणात तोंडी लावायला घ्यायची. 7-8 दिवस सहज टिकते. याला पाण्याचा हात नाही लावायचा. पाण्यापासून दूर ठेवायचं म्हणजे चांगली टिकते. आपली कैट्याची चटणी तयार झाली आहे. हे बघा, हिला जास्त जर आटवली आपण ना तर ही खूपच घट्ट होईल. आपल्याला खाताही जमणार नाही, घट्ट आणि चिकट. म्हणून हे थोडी पातळच ठेवायची. ही थंड झाल्यावर घट्ट होईल. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आपली चटणी कैटाची तयार आहे. खूपच छान चटणी झालेली आहे. आता आपण हिला या वाटीत काढून घेऊ. छान जेवणाबरोबर तोंडी लावायला घ्यायची. मस्त वाटते. तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा चटणी कशी झाली. तर तुम्ही कोणत्या गावाहून माझी रेसिपी पाहता ते पण मला सांगा. हे बघा, अशी छान कैट्याची चटणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. मीठ, मिरच्या, जिरं, लसूण आणि कैट, गूळ ही अशी छान मस्त चटणी मी तुम्हाला करून दाखवली आहे. बघा, ही जेवणाबरोबर तोंडी लावायला छान, अगदी पौष्टिक असते आणि छान अशी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. छान चटणी करून दाखवली आहे मी तुम्हाला.